मेहकर तालुक्यातील जानेफळ येथून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. ज्या खाद्यपदार्थावर नागरिक विश्वास ठेवून ताव मारतात त्याच खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी चक्क पायाने तुडवलेल्या मैद्याचा वापर होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. जय अंबे स्वीट मार्ट मध्ये समोसा, कचोरी आणि इतर पदार्थांसाठी वापरला जाणारा मैदा पायाने तुडवला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत दुकानदाराला सील ठोकले असून मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाहूया हा विशेष रिपोर्ट. मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील जय अंबे स्वीट मार्ट नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा धक्कादायक प्रकार समोर आलाय. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दुकानात काम करणारा कर्मचारी मादाराम प्रजापत हा घरांमध्ये चक्क पायाने मैदा तुडवत असल्याचे दिसून येत आहे. हा मैदा समोसा, कचोरी आणि इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरला जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. 18 जून रोजी दुपारी हा प्रकार घडला असून कोणीतरी गुप्तपणे त्याचा व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने अन्न व सुरक्षा अधिकारी अक्षय भोपळे यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित दुकानदाराची तपासणी केली. तपासणी दरम्यान दुकानात कोणतेही खाद्यपदार्थ तयार होताना आढळले नाहीत. तसेच अन्नसाठाही उपलब्ध नव्हता. मात्र व्हिडिओच्या आधारे नागरिकांच्या आरोग्याची तडजोड करणारे कृत्य झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. या प्रकरणी दुकान मालक भगवानराम हिराराम प्रजापत आणि कर्मचारी मादाराम गोकलराम प्रजापत यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 274, 275 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. याशिवाय अन्न सुरक्षा मानके कायदा 2006, परवाना नोंदणी नियम 2011 मधील विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने संबंधित दुकानाला सील ठोकले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्याला स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे ही प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी आहे. मात्र जानेफळ मधील या प्रकारामुळे ग्राहकांच्या विश्वासालाच तडा गेला. प्रशासनाने कारवाई केली असली तरी अशा प्रकारांना आळात बसण्यासाठी नियमित तपासणी आणि कठोर शिक्षा गरजेची असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.